कचरा खूपच वाढलाय। कनेरीच्या शेजारी माझ्या काटेवाडीच्या घराच्या शेजारी तो कचरा डेपो आहे। रोज येताना जाताना एवढं कचऱ्याचं ढीग ते मला तिथं दिसत असतं। आपण नवीन तंत्रज्ञान आणणार, नवीन टेक्नॉलॉजी आणणार। जग आता लय पुढे गेलंय। त्या कचऱ्यापासून आपण वीज तयार करू शकतो असे कारखाने आपण बारामतीत आणणार आणि त्याच कचऱ्यापासून वीज तयार करून ती वीज आपण आपल्या लोकांना देणार। असं हे काम आपल्याला करायचंय, आपण करणार। शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल, केव्हीकेच्या माध्यमातून वेगळे वेगळे प्रयोग, शेतकऱ्यांचं उत्पन्न कसं वाढेल, उत्पादन कसं वाढेल, ह्याच्यासाठी आपण सतत प्रयत्न करत राहू। मग केव्हीके असेल किंवा अनेक संस्था आहेत, त्यांची सगळ्यांची मदत घेऊन ही सगळी कामं आपण करणार आहे। शिक्षणावर तर आपण जोर देत राहू, ह्याच्या आधी आपण देत होतो, इथून पुढेही आपण देत राहू। आणि पुण्यानंतर बारामतीचं नाव शिक्षणाचं माहेरघर म्हणून कसं होईल ह्याचं काम आपण सगळे करणार। आज खरं तर तुम्हाला सगळ्यांना सांगायला मला अभिमान वाटतो की मराठीमध्ये लोक त्याला कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणतात, इंग्लिशमध्ये त्याला आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो, थोडक्यात त्याला AI आपण म्हणतो इंग्लिशमध्ये, मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता। आज तुम्हाला आश्चर्य वाटेल पण विद्या प्रतिष्ठानमध्ये पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भारतातलं पहिलं AI कॉलेज तुमच्या बारामतीत येतंय। पहिलं कृत्रिम बुद्धिमत्ताचं कॉलेज अख्ख्या देशातलं 2 महिन्यानंतर उद्घाटन होईल। हीच पवार साहेबांची दूरदृष्टी आहे आणि त्यांच्यासारखं नेतृत्व आपल्याला मिळालं हे आपलं नशीब आहे, हे आपलं भाग्य आहे। अनेक वाड्या वस्त्यांमध्ये मी गेलो, तिथं गेल्यावर तिथली लोक सांगतात की पवार साहेबांनंतर आता तुम्हीच इथं आलाय। आम्ही तरी तिथं गाडींनी गेलो, पवार साहेब तिथं चालत गेलेत, तिथं सायकलवर गेलेत। एवढे कष्ट पवार साहेबांनी घेतले आणि आज त्या वाड्या वस्त्यांवर रस्ते नाहीये, ते सगळे रस्ते आपल्याला करावे लागतील। ती सगळी कामं आपण करणार आहे। वन खात्याचे अनेक विषय आहेत। अतिक्रमण बऱ्याच ठिकाणी झालंय, बऱ्याच गावांमध्ये अतिक्रमण झालंय। आपण शासनाची मदत घेऊन तो विषय कायमस्वरूपी आपण मार्गी लावू। वन गायांचा प्रश्न आहे, अनेक गावांमध्ये वन गायी खूप वाढलेत। मुर्टी, मोडवे हा जो सगळा आपला जो परिसर आहे, तिथं पूर्वी 15-20 गायी असायचे, वाढत वाढत आता 250 तिथं गायी झालेत। ते गायींचा प्रश्न आपण कायमस्वरूपी मार्गी लावणार। जे गावांमध्ये एसटी बस बंद झालेत, ते सगळे एसटी बस आपण परत एकदा सुरू करणार। आपल्या मुलींना, मुलांना एसटीची सोय आपण करून देणार। जे 3 वर्षापूर्वी एसटीची सोय बंद झाली ती आपण परत एकदा सुरू करणारे, नवीन बसेस आपण देणारे आणि आपल्या लोकांना आपण सोय करून देणारे। ही सगळी कामं, हे सगळे मुद्दे जे आहेत, हे जेव्हा तुमच्यामध्ये फिरत होतो हे तुमच्याकडूनच आलेत, सगळ्या लोकांकडूनच हे सगळे प्रश्न आलेत आणि सर्वसामान्य लोकांना हे पाहिजे, हीच तर तुमची कामं आहेत। ह्याच्यावर आपण काम करणारे। जे बेघर आहेत त्यांच्यासाठी शासनाच्या मदतीने चांगली घरं आपल्याला कसे देता येतील, जे आज रस्त्यावर राहत आहेत त्यांना एक स्वच्छ चांगलं घर आपल्याला द्यावं लागेल, हे काम आपण करणारे। आज अनेक महिलांना शौचालय नाहीये, ही लाजदायक गोष्ट आहे की बारामतीत असून पण महिलांना शौचालय नाहीये। आपण महिलांना, मुलींना विशेष करून चांगले शौचालय गावोगावी आपण बांधून देणार, म्हणजे त्यांना बाहेर जावं लागणार नाही। हे सगळं काम आपण करणार आहे। मुद्दे तर अनेक आहेत, बोलण्यासारखं भरपूर आहे, पण सगळ्यात महत्वाचे हे जे प्रश्न आहेत हे लोकांकडून आलेत, हे तुमच्याकडून आलेत आणि ही महत्वाची कामं आहेत। ह्याला आपण शाश्वत विकास म्हणतो आणि ह्याच पद्धतीचा विकास आपण करणारे।